काय न लहान झाली का लहान झाली का नची भाऊजाईसारखी भाऊजाई आली चवली मोठी आणि तिला पाहिनं त्या गावातल्या बायाचीच पडली त्याच्या पुढे प्लेट आणते आणि माया पुढे पहिली प्लेट आणायचं काम नव्हतं का तिचं पाहुणी ना मी पण माया पुढे पहिली प्लेट आणली नाही आणि त्या बायाच्या पुढे पहिली प्लेट नेते आता गाले खातो मी मला काय गाणं येऊन पडले का त्या मुरमुऱ्याची चिवड्याची अशीच आहे महिना ना गोगल काय पोटात पाय दाखवते लगन करते लहान बाई तोरा वाढला माय बाई काठापत्राची साडी काय माय बाई बाय बाई एवढा मोठा गंजभर चिवडा काय भाजला आणि काय काय माय बाई दुधाचा गंज सुद्धा माझ्या चुल्यावर ठेवे बापा बल्ला तोरा आला त्याचा पाहिलं नाही 6 महिन्याच्या पहिले माझ्या घरी होती पण ते जाऊ दे पण भाऊजायचा काही मान काही मान पान काहीच नाही या कुठीन जा कुठीन बसा कुठी असं असते का कुठी आता मी नाही करत नसताना दिसता मला नाही नवाई दे म्हणून मला बायातलेच खाऊ नाही नवाई बिन पडले त्या बायाले करू करू चिवडा खाऊन राहिल्या मोठ्या आई तू ती काय करून राहिली चालू तिकडे समजा नाश्ता करून राहिला ना चाल ना किती मजा येऊन राहिली मुकडे दुसरे काही पाहिला नाही का तो मूळ चिवडा झाला मोठा नेता तेल सुटलं मग येतच त्या बाया देखता मी केक खातो करत जाय पाहिला नाही का त्या केक अजिबात जर ते केक लिंगिकले हात लावशील तर आवडत नाही मला असं सांग या लेकाचे काही समजत नाही टाकाच्या वगैरे जाते नाही येतं अशी फुटलं बाई मला याचा बाप बी असाच आहे काकाचाच वगैरे आहे मान लेकरं तसेच झाले काही स्वतःचा मान ठेवता येत नाही तू बाप तर राहतच नाही की पहिल्यांदा आलो आपण की काही मान पान घ्या काय नाही वगैरे बर बाई जा पया तुम्ही बी पया तुझ्या बापाच्या मागं मला काय लागते मी तुला बोलायला आलो चांगलं जा मी खाऊन घेईन सबन जिलेबी अब टोपला भर जिलेबी चाल ना मजा येते ना समजे जण खाऊन राहिले ना आता काय करू राहिले काय सांगा एकटी आत्या मला टाक देऊ आत्या मला या कट्ट्याला आणलेच नव्हतं पुरत त्याला घरीच ठेवा लागत होतं मीराबाई मला पतिरा करून राहिलं बरं हे पोरग काय बाई लहान बाई त्या बाहेरच्या साड्या माय बाई जसे काही लग्नाला आल्या होत्या ना म्हणलं काही यायचं खरं नाही म्हणलं कायच करते वाढदिवस मी विचार साधेच आणले कपडे साजरे आणले होते तुम्ही का ते घातलं बाहेर म्हटलं का ते बाई मामी काही साजरे नाही असं कपडे लागताना कसं माणूस भरमदाच देते आला लागत होते बाई मी माझ्याजवळ 100 बळकर साड्या आहेत मग काय करू माय हुकलंच बिचारी हे सारं असं करतो नाही तर जगण्याच्या बापाला पाठवतो जा म्हणतो आणि पटकन माझ्या साड्या घेऊन ये असं काय उशीर लागते फटपटी आहे जवळ बाद जातील माझ्या साड्या घेऊन येतील मग दाखवा लागणार नाही मला या गावातल्या बाईले की माझ्याजवळ बी काठापत्राच्या साड्या आहेत म्हणून मग फक्तच बाप कुठे गेला कुठे काही बघतावर सापडत नाही बऱ्याचा बापा जराच नाही काय म्हणून राहिली मी थँक्यू अरे जगन्या बाई कुठे आहे रे बाई ये ना बाई नाश्ता करायला पाय ना सगळे पोरं बसले ना आली पिंकी मी त्याला वासरूसोबत खेळून राहिली होती मी त्याला हात लावला की ते शेपूट आलं होते आणि त्याच्या आईजवळ पळत जाते त्या गाईजवळ तसंच करते ते मी बी करतो की मी हात लावतो की नाही तसंच जाते त्या गाईजवळ ते ये ना नाश्ता करणं पाय ना सबन पट्टे बसले ना ये तू बी हाव मला बी द्या ना नाश्ता आरामशीर खाया सांगशील पाहिजे प्लेट लागला तर घेजा रे पट्टे हो चिवडा घेजा अजून है का शांत बाई तुम्ही साडी काढून टाकली का काऊन काढली माय कमला मला भल्ली गरमी होती बाई आणि मला सुचतही नाही बरं बाई त्या जरा साडी ना मग मी बी घर फरकन गेली घरी दुसरी आपली घरची साडी घालून आली आता कोण आहे आपल्याच आपण का पिंके तू बी घे ना लेकरे सांगा बस ना तू काय उभी राहिली बस तिथे बाईच्या बाजूने बस आणि खाय तू बी द्या मला बी द्या आली हो माय आली अगो माय ते मामाजीनं गाय पाहून आणली तर दूध ठेवलं ताव्याले आरामशीर खा रे पट्टे हो लागलं तर मांग जा अजून मांग जा चिवडा आहे जिलेबी बी आहे अजून मांग जा आत्या मला ताक प्यायचं आहे मला ताक दे ना हो हे खाणं पहिले चिवडा आहे जिलेबी आहे हे खाणं पहिले मग दिन ना आणि ताक काय पाहिजे रे बाबू दूध दिन ना दूध आणलं ना आबाजीने काढून दूध दे पहिले हे खा का हो माय भाऊजी कुठे आहे माय वहिनी ये ना दारात घरात का आत्या जाऊ दे दिले बद्द दिल ताती ये ना इकडे काऊन रे बाबू आईने अंगीन टाकलं का आता झोपा काढायला झाली मी अंग टाकलं का नाही हो माय वहिनी मी म्हणलं अंग टाकलं अशी आता मगापासूनची दगदग चालू आहे आल्या तशा म्हणून म्हणलं तुम्ही दिसल्या नाही ना या शांतबाई द्या एक प्लेट द्या बरं वहिनीला देतो सासरी काळजा भरू ना मला गरज नाही मी घरून जेवण आलती पटभर जेवण झालं माझं आता काही भूक नाही आहे मला तेलच दे जा म्हणजे तुम्ही सध्या जणी घे जा भाव जायचं काय
आली कुकडे बसली कोणत्या कोपऱ्यात, तिचं काय घेणं देणं असते. बरं मी ना आम्ही आता घरी खायला आलो का माय ते भाऊजी बाय कशी बोलते. शांताबाई जाऊ द्या ना. तुम्हाला माहित आहे की नाही, जाऊ द्या ना. काय फुसूर 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 बोलू राहिला बाई, जसं मोठ्यानं बोला ना. नाही मोठ्यानं कायचं ना रामश्री कायचं. म्या म्हणलं आम्ही तर जीवनच आलो, पण खाल्लं म्हटलं आम्ही पोटभर. तर तुम्हाला लागत असेल तर घ्या, लय मोठा उरेल आहे. लय केलं तिनं, कंसभर चिवडा भाजला आणि 2 किलो जिलेबी आणली. म्हटलं भावजाईला जरसं गोड खाऊ घाल, गोड खाल्ल्यानं तोंड बी गोड होत असते म्हणतात, त्यातून निघणारे शब्द बी गोड निघतात. मग खा एखादी जिलेबी. वंसू हा लहान झाली काय बाईची, लहान माय टचटच बोलली म्हणजे मी कुठं बोलतो का, मी कुठं बोलतो का. हा काय झालं माय बाई, असं काय म्हणलं बाई. हा लहान झाली माय, बोला आता वरून अपमान करता. बोलालच काय आम्हाला. जिलेबी खायला बोलावलं म्हटलं, जिलेबी खायला आणि वरून सोनपापडी बी आहे. वहिनी शांताबाईचा स्वभाव लय मजा घे बरं बाई, शब्दावर मजाक करतात त्या, लय मजा की स्वभाव आहे तिचा. हो माय शांताबाई मुख्य बसा ना. चालली मी, मला काही खा प्यायला लागत नाही. कुठे झोपा लागते माय, झोपायची कुठे सोय आहे सांग जा आम्हाला. अशी गादी गिदी दे जा, नाही एखादी वाकई चालते. तसं आम्ही घरून ठरवूनच आलो, वाकायावर झोपा लागेल. शांताबाई जाऊ द्या माया, तिनं काही म्हणलं गेलं तर मनाला नका लागून घेऊ. तिचा स्वभावच आहे तसा, तशी भल्ली साजरी आहे बरं माई भाऊज आहे, मनानं लय साजरी आहे, पण तिचा स्वभाव जसा खटकळ आहे. जाऊ द्या, मनाला लावून नका घेऊ. माहितीनं काही म्हणलं तर काही बोलतं का मी ना, मला का माहित नाही का म्हणून मी टोमने मारले खरं तर. बाय मा घरच्या गाड्या घेऊन ये. 2 गाड्यात माझं शिल्लक, एक तिले दे आणि एक तर भावाला दे, आणि गाड्यावर झोपत येईल. आणि त्याची लेकरं आपस एक जण जवळ येते, म्हणते ना मोठी वाकाईवर झोपा लागते. माझ्या घरच्या गाड्या घेऊन ये. नाही हो मा शांताबाई, मा भावाला तर वाकई दिली नाही, आणि त्याला जर म्हणलं बाबू त्या अंगणात झोपा लागते म्हणायचंही काम नाही. त्यानं तुझं पाहिलं तरी तू झोपते होती. मा भावाचं काहीच टेन्शन नाही शांताबाई, आता भाऊ जर राहतेच. तिच्या जीवावर आली ते म्हणते की तुम्ही समजाईनं भरायचं केलं, तिला पहिली प्लेट दिली नाही. जाऊ दे ना वाट्या, तिच्या नादी नको लागू. मुली दे अजून एक जिलेबी दे, एक सोनपापडी बी दे. नाही दादा, आईचं ते नाही आली जीवार. आत्या आईला काय वाटलं, तिला चुकलाच वाढदिवस आहे पिंकीचा, ताईनं साधे साधेच कपडे आणले तर, आणि तुमचे कपडे साजरे पाहिले म्हणून आईला वाटून राहिलं की आई साजरी नाही दिसून राहिली. म्हणून आई म्हणते बाबाले की तुला आता माया चांगल्या चांगल्या साड्या घेऊन या ना, आमचे ड्रेस बी चांगले चांगले घेऊन या, म्हणून तिची जीवार आली. असं अति ठसका लागला हो मी ना. मग ठसका लागला, उकडे दुपट निघून राहिलं कुकून, तेच तर म्हणून राहिली. अचानकच कसं काय बाम पडलायचा काय हो बाई, मग पहिले माय बेधाण्यात आलं नाही. मला वाटलं बाई तोल्याच्या साड्या तशाही साजऱ्याच असतात माय, ते अशी हलती भलती साडी घालत नाही शांताबाई. माय भाऊजेचं काम तसं भल्लं टापटीप आहे. म्या म्हणलं तर तिच्या जो दिली असते बिचारे, मायच काय आहे माहीत दिली असते तिला, काल तर आणली साजरी दिसत होती माझ्या भाऊजाईवर ती साडी, तेच दिली असते माहितीले घालायले. म्हणू का आता तिले घाल म्हणून ते. जाऊ दे ना वाट्या, कुठे नांदी लागतं. जाऊ दे झोपली दे, आता झोपू दे तिले. दे आम्हाला दे ना, तुला मागून राहिलो ना मी, दे ना. हाव काकू मला बी जरसा चिवडा दे जा. होय बापू, थांबा देतो. हा थांबा. ओ माय मी ना पाण्याची गिल्लास आणणार की नव्हे लेकरायला भरून. हो कमला आणतं का मी भरून ठेवले, सांग बडबडीत माय भरून गेली होती याला लेकरायला गिल्लास आणायची. भरले ना मी पाण्याची गिल्लास, राजनाजवळच ठेवला. घेऊन येतं का मग तेवढे. हो आणतो. बाकीचा सबन नाश्ता लय मस्त झाला. खा रे बाबू, शांततेनं खा. आणि मी म्हणतो माणसाला दे ना प्लेट आहे तिकडे नेऊ. हे लेकरायचं काही सरत नाही बाई, यायचं उली उली खाणं बसायचं तर वेट लांब होतात आता हे. तुम्ही बुडे बाल देऊन दे ना, लागे भावाले दे. मग आपण घेऊ सबने झालं की त्या बाईला आवाज देतो माय. अहो शांताबाई ते भाऊले बोलायला गेले, शांताराम भाऊले बोलायला गेले. ते म्हणत मग आता शांताराम भाऊले बोलावतो, गंगाराम भाऊले बोलावतो, असंच दोघं तिघीले बोलावतो म्हणत. आता वक्तावर गेले बाई बोलायला, आता घरी सापडले ते येतील म्हणून ते थांबले. मग तिथे आले की सब नाही खटा देऊन देतो मी माणसाईले. का बी झालं का लेकरायचं, गेल्या का लेकरं. हो रे बाबू, लेकरं गेले. आणि तो जवळ गेले का बोलायले. शांताराम भाऊले बोलायला जातो म्हणत. हा ते गेले शांताराम बोले बोलायले. का बाई, काय बाबू काय झालं. बाई सबन मस्त आहे ना. हा आता माझ्या डोळ्यानं तुला साजरं दिसून राहिलं मला सबन, पण असंच आहे ना सबन. हा बापून सोडली का बाई दारू. हो रे बाबू, सोडली देईन बापा दारू. आणि पाहिलं नाही का
किती साजरं करून राहिले माहित आहे का म्हणून. अरे आम्ही पोंग्याचा बिझनेस सुरू केला त्यापासूनच पालटला आमचं. मामाजीनं पैसे दिले पहिल्यांदा आणि पोंग्या आणायला लावल्या. लगे कळई आणली भाड्यानं फाट्याहून आणि लगे पोंगे तैले इकायला बी जातात रे मामाजी. सकाळून जातात संध्याकाळी जातात आणि पिंकीचे बाबाही जातात बरं. हो पिंकीचे बाबाही जातात इकायले. आणि लगे फाट्यावर दुकान आहे की नाही, तू आला की नाही फाट्यावर 2-3 दुकानात लागले का, एक हॉटेल लागली त्या हॉटेलीत बी आमची पाकिटं ठेवली. हो हो का बाई, माय फारच साजरं झालं हो. ना बाई असं कर मग महासंघ बी दे 100 पाकिट आपल्या गावातल्या दुकानात ठेवतो मी आणि ज्याचा हिशोब करून मी तुला पैसे पाठवून देईन मग. हा खरंच सोडा रे बापा. चालते ना पण बापा आता तो येईल नाही रे पोंगे. हा आता काल तो येईल ते त्या फाट्यावर नेऊन दिले त्यानं. मग तू राशीन 1-2 रोज तर मग तोडून देतो मी तुला जोड लागे पाकिट बी भरून देतो आम्ही. अबे घरीच तर येतो भरतो लागे ते माहिती का आता आपल्या दिव्यावर लागे टाकही करतो. सबन मस्त चाललंय सदनाई म्हणून करतो म्हणून बरोबर होते आणि आठवत बी नाही. मामाजी बी लय करू लागतात रे, त्याच्यानं होत नाही वयाच्यानं पण तरी जीवाच्या आकांतानं करतात. हो बाई खरंच तसाच लय साजरा आहे. माणुसकीचा बी आहे बिचारी, लयच माणुसकीचा माणूस आहे, लय साजरा आहे. हा ते अंतर नको देऊ बाई त्याला काय. नाही रे बापा आपल्या बाबासारखा मी द्यायला पाहतो. आपले बाबा काय सासरे काय सारखंच असते बापा. हा देवीचा बिला जीव आहे बरं, पिंकीत तर लय जीव आहे त्याचा. मग काय तर आणि हे साजरे वागून राहिले की नाही त्यापासून तर त्याला लस हरी घेऊन राहिला रे. लस खुश असते उडा आता. हो ना बापा, बापूला असं पाहून तर म्हणजे मला तर खरं सांगतो बाई आपल्या दोघांतली गोष्ट मला विश्वासच नाही बसत आहे. म्या म्हणलं ते आल्यावर पाहिलं नाही, म्या म्हणलं बापून नक्कीच काहीतरी वावराचं केलं म्हटलं बापा आणि आणले पैसे आता उडवतात वाटते असंच मला वाटलं बाई. खरं सांगतो आपल्या दोघांतली गोष्ट म्हणू नको बाई बापूले तिला खराब वाटी. पण हे तर त्याला साजरं सांगितलं पोंगेच्या धंद्यातून उडला ना पाय ना पावर सोडू नको बाई आता तो धंदा. पोंगे तो येत जाय आणि लगे विकत जाय. हा असंच करता करता मोठं होते माणूस. हा आता जर वावर कायच यंदा मस्त घरीच पियर काय आणि मय बी येईन हंगामाच्या वक्ती येईन मी आणि चालव लागे करून देईन पेरणं गिरणं. हा हो रे बाबू हो मी बलाईन ना तुले. इकडे जर हे काही मेळ नाही याला पेरण्या पाण्याचा पण तो जवळ लय लागला बाबू आता कामाधंद्याले लय साजरे वागून राहिले. आणि घरात बी घरातच राहतात कुठे जात नाही. त्या दोस्ताचं तर नावही घेत नाही. रात्री बी बाबू लवकर चालली येतात माहित आहे का म्हणून बापा. अरे आता कालच आम्ही बापा शहरात गेलतो. माहिती कचोरी खाऊ घातली म्हणून मी नाही म्हणू तरी मी कचोरी खाऊ घातली. लागे मला साडी घेतली. आता घालली होती की मी पिंकीच्या वाढदिवसाच्या ती साडी घेतली नाही म्हणून मी तरी आणि लागे पिंकीला ड्रेस घेतला. आणि आमच्या गावात शांताबाई आहे की नाही, शांताबाईच्या पोराचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाले पिंकीला लागे नेलं. पिंकीला त्याही वाढदिवसाला फरक घेतला त्याच्या वाढदिवसाला घालून जायले. आणि लागे मामाजीने म्हटलं तिच्या वाढदिवसात तिले बी आताही फरक घे आताही घेतला. मामाजीने दिले ते पैसे त्याचं हे भेटला तर पगार भेटला तर निराधाराचा तर त्याने दिले पैसे. पण येई ना ते पैसे तसेच ठेवले आहेत मला सांगलं नाही ना. आणि पोंग्याच्या जिथे नफा उरला की नाही फाट्यावर आमच्या गावाला दुकान आहे त्याच्या गावात ठेवते. मग ते हिशोब केला तर त्याचे पैसे आले ना त्याच्या पैशातूनच घेतलं. आणि ते म्हणत मामाजीचे पैसे आहेत की म्हणत बाबाचे पैसे जमा करून ठेव आपण असं अडी अडचणीले कामात येतात. इतके साजरे वागून राहिले म्हणून मला तर वाटते बापा कोणता देवच मला पावला. बस मला काहीच नाही पाहिजे. मला तर असं वाटून राहिलं की मी स्वप्नात जाऊ का काय. असंच राह. हा आता आहे बाय बरोबर लक्ष ठेवत जाय पाहुण्याची इकडे जसं म्हणतात तसं ऐक. हा खच नको करू आणि लागे ते तो सांगत की चला ऐकेन चला तिकडे असंच करत जाते दोस्ताची आवाज नको येऊ देऊ आता काय. का बाई हे नाही दिसून राहिली मग त्या बाया होत्या तर ही दिसली नाही मला कुठे गेली हे. आता याले कुठे सांगू ते फुगली अजून हा नाराज होईन. अरे बाबू वहिनी स्वयंपाक पाण्याचं पाहून राहिल्या. वहिनी म्हणत मग आल्या तापासून चालू जायत रे बापा सगळ्या प्लेटा काढणं हे करणं. मग त्यानंच केलं ना. आता बी म्हणत की तुम्ही इकडचं पा मी स्वयंपाकाचं पाहतो मग संध्याकाळचं तर त्या तिकडेच असतील रंधावणार. असं म्या म्हणलं कुकडे गेली हे आलंच काही घोरं गायचं. नाही रे बापा काय रे काही बोलतो नाही रे लय साजरं. अरे साबण बाया संग बोलणं गिलणं मिळून मिसळून राहणं. हो साबण संग करून राहिलं. या ना या आणले का भाऊ आले का होते का भाऊ घरी. हो शांताराम भाऊ आले. प्लेट काढ काय साजरं काढ जो भरभरू ना स्टीलच्या प्लेटीत देजो चमचा बी देजो संग चिवडा खायले. हो स्टीलच्या प्लेटा देतो तुम्ही माणसाले. आणि म्हणलं बाकीचे नाही आले का गंगाराम भाऊ नाही आले का ते ना ते घरी. ते घरी नाही वक्तावर गेल्यावर कोणी घरी सापडते का. आपण आता पहिले बोला होतो मला वाटलं पुरते नाही पुरत मग वक्तावर गेलो शांताराम भाऊ आले ते आले. ये शांताराम ये सुनबाई आण बरं प्लेटा. पिंकी कुठे गेली. अरे काय बा शांताराम भाऊ कस काय आहे मजेत. अरे वा मनोहर मजेत तू काही येणार आहे. मी आता आलो 5 वाजता. हो भाऊ बापून फोन केला पिंकीचा वाढदिवस आहे करून राहिलो म्हणून साजरा तर ये म्हणून मग आलो. असं बरं केलं आला. बरं पिंकी आहे कुठे.
हो आहे ना, अंदरच आहे ते लेकराई जाऊन खेळून राहिली मागच्या अंगणात. ते आता ते छोटे तिला गिफ्ट आणलं की नाही, तर ते गिफ्टच उघडणं चालू आहे त्याचे. आणतो ना मी बोलावून तिला. पिंके ओ पिंके. या शांताराम भाऊ या. बसा. काय आता हा मी चटाई आणतो. अरे अरे राहू द्या, चटाई गिटाई काही नाही पाहिजे. आता तिला कळार बसतो मी. काय पाहुणा माणूस असतं का मी. मनोरले दे बा चटाई, तू आहे पाहुणा. अरे नाही नाही भाऊ शांताराम भाऊ. या या बसा बसा या. आबाजी बनवलं तुम्ही? हो ये मग काय सांगितलं मी तुले, पाया लाग म्हणून सांगितलं ना सपनेच्या. लागली का मग शांता काकू होती, कमला काकू होती, त्याच्या पाया लागली का, आईच्या बाबाच्या सगळ्याच्या. हा ये आता शांताराम काका लेच्या पाया लाग, मामाच्या पाया लाग. वाढदिवस बाई हा आशीर्वादानं साजरा होत असते. लागभर सपनेच्या पाया आशीर्वाद घे बापा, तो लय मोलाचा असते. हा बाबाजी, मी सपनेच्या मग पाया लागली. मामाची बी चिंग्याच्या बी पाया लागली. आणि किसण्याच्या बी पाया लागली. त्याच्या नसतात लागत, ते पाय बरोबरीचेच आहेत. ये शांताराम भाऊच्या पाया लाग बरं, ये बरं. हा काका पाया लागतो. हो रे बापा, मला मोठा आशीर्वाद आहे तुले. मोठी साहेबीन होय, शाळा शिक तू, दुसरं काहीच नको करू. हा हो शिकतो मी शाळा. आबाजी पाया लागतो, आशीर्वाद द्या मले. अरे बापा माझा आशीर्वाद हमेशा तो संग आहे. मोठी आजी बन, आजीबाई. हा उदंड आयुष्य भव, यशस्वी भव. काय लागतं बघा. बर बर, मोठी साहेबीन बन बापा. मामा हा आशीर्वाद द्या. आशीर्वाद मामाचा पाठीशीच आहे. मग अशीच हसत खेळत राह, अशीच खुश राह. लक्षात ठेव, वाढदिवस झाला म्हणजे त्याला जीवनातलं एक वर्ष कमी झालं. आता पुढच्या वर्षात काय करायचं आहे आपल्याला हे याच दिवशी ठरवून ठेव. आणि ते टार्गेट पुढच्या वर्षात कम्प्लीट झालंच पाहिजे. वाढदिवस संपणे म्हणजे जीवनातलं एक वर्ष संपणे. है की नाही? एका वर्षाने मोठी झाली की नाही आता, अजून समजदार बन, अजून अभ्यास कर. आता पहिले आलेल्या जीवनातला अनुभव हा लक्षात ठेव. आणि खूप मेहनत कर, खूप मेहनत कर. आबा आजी बाबाचं नाव मोठं कर. आणि हा खाऊन घे. ये अरे नाही नाही शांताराम भाऊ, पैसे घ्यायचे ना काय पाहिजे. काय असले पैसे. अरे आशीर्वाद आहे, पैसे नसतात हे. घे बाई पिंकी घे.